रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम मार्केट असेल व इतर मार्केटमधील सोयाबीनच्या बाजारभावाविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की वाशिम मार्केटमध्ये सोयाबीन 8,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकलेलं आहे. याचं नेमकं तथ्य काय आणि भविष्यात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील त्याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही या साईटला लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. आम्हाला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसापूर्वी 15-20 म्हणजे 7 ते 8-10 दिवसापूर्वी आपण जर बघितलं असेल, वाशिम मार्केटमध्ये सोयाबीन 8,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकलं. 8,100, 200, 300, 8,500 पर्यंत 8,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीन विकलं. आता शेतकरी बांधवांना हे सोयाबीन कोणतं विकलं? विस्तारा असेल, 335 असेल या जातीचं, 1135 असेल या जातीचं, उन्नती या 4 ते 5 जातीचं सोयाबीन 8,500 रुपये ते 9,000 रुपये क्विंटलपर्यंत सुद्धा विकू शकते आणि विकले सुद्धा. तर याचं कारण म्हणजे हे बिजवाई सोयाबीन. कारण की यावेळेस जर महाराष्ट्रामध्ये विचार केला तर आपण मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं. हळद असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, या शेती पिकाचं मोठं नुकसान झालं. मग जे बियासाठी लागणारं सोयाबीन होतं ते पूर्णपणे सोयाबीनचे प्लॉट उद्ध्वस्त झाले. अतिवृष्टीमुळं सोयाबीनला मुळं फुटले, त्यामुळं ते प्लॉट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. आता व्यापारी काय करत आहेत, कंपनीवाले काय करीत आहेत, तर पुढच्या वर्षी बियासाठी विकण्यासाठी सोयाबीन सध्या वाशिम मार्केटमध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यांनी घेतलं. आता शेतकरी बांधवांना पूर्णपणे आता येणारा जो पुढच्या वर्षी 2026चा आपण जो सोयाबीन पेरणीचा जो हंगाम असतो, खरीपाची पेरणी करताळी, हे मादरचोद कंपनीवाले लोक काय करतील, आपल्याला 100 ते 150 रुपये किलोपर्यंत बी बियाणं विकू शकतील. 20 किलोची बॅग 3 ते 4,000 ते 5,000 रुपये प्रति 20 ते 25 किलोची बॅग 4,000 ते 5,000 रुपयाला विकू शकतील. कारण की यांनी आता जर बघितलं तर आपण 80-85 रुपये किलोनं सोयाबीन खरेदी केली. ते कोणतं जात आहे? उन्नती झालं, विस्तारा झालं, 335 झालं, 1135 झालं, ह्या 4 ते 5 जातीच्या सोयाबीनच्या बॅग येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता आमच्याकडे जर बघितलं तर या बॅगेला अद्यापही शेतकरी बांधवांना काही उतार आलेला नाही. आणि यावेळेस उतार जर येत होता तरी अतिवृष्टीमुळं पूर्ण शेतीपीक उद्ध्वस्त झालं होतं. तर या मादरचोद लोकांनी, या कंपनीवाल्यांनी काय केलं, आत्तासुद्धा 8,500 रुपये म्हणजे 85 रुपये 90 रुपये किलोनं सोयाबीन यांनी खरेदी केलेली आहे. आता हे पुढे आपल्याला काय भाव विकणार, तर 130, 140 रुपये, 150 रुपये किलोपर्यंत आपल्याला हे पुढे सोयाबीन विकू शकतात. 20 किलोची बॅग 3,000, 4,000 रुपयाला आपल्याला पुढच्या वेळेस विकू शकतात 2026च्या खरीपाच्या हंगामागती. आता बाकी मार्केटचा विचार केला शेतकरी बांधवांनो, आता आपल्याकडे का विस्तारा बॅग नाही, काय सगळ्या बॅग येतात. शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात वाशिम मार्केटला रांगा लावल्या. विदर्भ असेल विदर्भातले शेतकरी असतील, आमचे हिंगोली इकडचे सर्व शेतकरी तिकडं 8,000, 9,000 सोयाबीन विकायला म्हणून सगळे घेऊन गेले. मग तिथं गेल्यावर खरं तथ्य काय, तर तिथं खरं तथ्य होतं, जे सोयाबीन त्याला भिजवाई लागणार होतं ते सोयाबीन त्याने घेतलं. बाकीचं सोयाबीन शेतकरी बांधवांचं 4,500, 600 रुपये, 4,200, 300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत तिथं विकलं. तर शेतकरी बांधवांनो, तिथं मार्केटमध्ये जर सोयाबीन नेताळी आपण त्या मार्केटच्या माध्यमातून, मार्केट कमिटीच्या माध्यमातून डायरेक्ट सांगितलेलं आहे, इथं भिजवाई सोयाबीन विकत आहे. त्यामुळं आपण शहानिशा चौकशी करूनच कोणत्याही मार्केटमध्ये आपला माल विक्रीस न्यावा. आणि माल नेतावेळेस आपण शेतकरी बांधवांनी बिटाची पैशाचीच गॅरंटी ज्या आडत्याकडे आहे त्याच आडत्याकडे माल नेण्याचा प्रयत्न आपण करत जावा. तर शेतकरी बांधवांनो, आता इतर मार्केटचं आपण बघितलं तर सोयाबीन 4,200, 300 ते 4,700 रुपयापर्यंत इतर मार्केटमध्ये सुद्धा विकलं. असो, त्या वाशिम मार्केटचा इफेक्टसुद्धा थोडाफार पडला होता. आणि आता राज्य सरकारचं जो हमीभाव केंद्र होतं ते 15 नोव्हेंबरपासून सुरूसुद्धा झालेलं आहे. 5,300 रुपये राज्य सरकारचा सोयाबीनचा हमीभाव आहे, ते सुद्धा केंद्र सुरू झाले. तर शेतकरी बांधवांना आता राहिला प्रश्न, भविष्यात सोयाबीन वाढू शकेल का? यावेळेस जर आपण बघितलं तर सोयाबीनचं उत्पादन कमी आहे. 10 लाख टन काहीतरी साठा आपल्याकडे शिल्लक राहू शकतो. इतर आपलं बांगलादेश सोयाबीन खरेदी करणार नाही. बांगलादेश अमेरिकेचं सोयाबीन खरेदी करणार आहे. त्यांनी खरेदी करू न करू अथवा काही असो, पण यावेळेचं उत्पादन जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन घटलेलं आहे.
80-90 लाख टनापर्यंत उत्पादन होऊ शकतं असं जाणकारांचं मत आहे. आणि येणाऱ्या हंगामामध्ये सोयाबीन 5,000च्या वर जाऊ शकतं असं बरेच सारे तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यातसुद्धा आलेलं आहे. आता सोयाबीन जरी वाढलं तर फायदा कोणाचा आहे? गोरगरीब शेतकरी बांधवांनी दिवाळीसारख्या मोठ्या सणाला पूर्णपणे सोयाबीन विकलेलं आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आता 15 नोव्हेंबरला नाफेडची खरेदी सुरू केली. त्यामुळं या राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरीब शेतकऱ्याला जे अतिवृष्टीमधून वाचलेलं जे सोयाबीनचं पीक होतं ते सोयाबीनचं पीक गोरगरीब शेतकरी बांधवांनी तेव्हाच विकलं. आता राहिलेत फक्त गांडबराव 7 ते 8 एकरवाले जे शेतकरी त्यांचं सोयाबीन विकायचं राहिले. आणि त्या शेतकरी बांधवांना सांगणं आहे, भविष्यात सोयाबीन वाढू शकते. सोयाबीन मार्च एप्रिल महिन्यामध्ये वाढू शकते. पण हे अंदाज सांगतो मी, कोणताही पावसाचा अंदाज असो किंवा कोणताही अंदाज असो, हा अंदाज लांब पल्ल्याचा असतो. त्यामुळं अंदाजावर पूर्णपणे विश्वास ठेवणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं नसतं. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर पैशाचं काम नसेल, काय नसेल, तर आपण मार्च महिन्यापर्यंत सोयाबीन ठेवू शकता. भविष्यात सोयाबीन वाढू शकते. चला तर शेतकरी बांधवांनो, तर हे होतं सोयाबीनच्या बाजारभावाविषयी एक सविस्तर असं अपडेट. वाशिम मार्केटच्या बीजवाई सोयाबीनच्या विक्री संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न केला. असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला शेतकरी बांधवांनो, तुर्तास थांबतो. तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.